राज्यातला विषय आहे। राज्याने पहिलं आम्हाला व्हाईट पेपर, ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे। 4800 कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे। त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेज करणार। सांगते ना, नाही ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पर्समेंट झालं, काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही। मी कधीही कुणावरही आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही। हे माझं राजकारणच आहे। त्याच्यामुळे मी बँक इन्व्हॉल्ड आहे का काय मला माहिती नाही। हे बघा, जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की 4800 कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा। मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले, कुणाला गेले आपल्यालाच कळणार। पण हे काय राऊंड ट्रिपिंग होतं, 4800 कोटी रुपयाचं राऊंड ट्रिपिंग केलं आहे का असंही असू शकेल, आम्हाला नाही माहिती। याची उत्तर आपल्याला सरकारने दिली पाहिजे, म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे। आणि मी याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे या सरकारने अशा कुणाला दिलेत याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे। याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे, हा मताची मी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।